नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी नॉन वेवन फॅब्रिक घेणार आहे, जे आपल्याला शॉपिंग बॅगा बाहेरून विकत मिळतात तशा। तर तो कपडा मी असा कट करून घेतलेला आहे, त्याचा मी अस्तर म्हणून यूज करणार आहे। तर माझ्याकडे एक साडीचा पीस आहे, तो याच कलरचा असल्यामुळे मी आतून हे नॉन वेवन फॅब्रिक वापरणार आहे। तर साडी ते जी आहे ती सिल्क साडी आहे माझ्याकडे, एम्ब्रॉयडरीचा तुकडा उरलेला आहे तो साडीचा, तर तो यूज करते आहे। तर आतल्या साईडनं पण अस्तर याच साडीच्याच कपड्याचं वापरणार आहे। दोन्ही पीस आपले क्विल्टिंग करून झालेले आहेत आणि इथे मी एक मोठा पीस तयार करून घेतलेला आहे, तो बेल्ट बनवणार आहे त्याचा। इथे बेल्ट तयार करून झालेला आहे। आता त्याचा आपण माप बघणार आहोत। आपल्याला 16 इंच ठेवायचे आहेत बेल्ट। या पीसचं मेजरमेंट आहे 16 बाय 13। इथे आपण बंद लावणार आहोत, त्यासाठी मध्य असं काढून घेतलेला आहे 8 इंचाचा। त्यानंतर इकडून 3 आणि इकडून 3 असे 3-3 इंचवर मार्किंग केलेलं आहे। दोन्ही पीसला मार्किंग करते। आता इथे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत। आहेत। आता आपण या ठिकाणी तिन्ही साईडनं आपण शिलाई करून घेणार आहोत। इथं 2-2 इंचावर मी मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे। ते कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। इथे बॅग तयार झालेली आहे। आपण आता सुलट करून घेत आहे। कोपरे एकदम व्यवस्थित आलेले आहेत। अशा पद्धतीने बॅग आपण घरी करू शकता, टाकाऊपासून टिकाऊ। कारण उरलेले पीस भरपूर असतात घरामध्ये आणि आपल्याकडे बोरी बॅग तयार असतात रिकाम्या पडलेल्या पिशव्या, त्याचा आपण यूज करून
अशा पद्धतीने सुंदर बॅग तयार करू शकतो. आपण आतल्या बाजूने ते वेलक्रो पण लावू शकतो जर आवश्यक असेल तेव्हा. तर ही सुंदर आणि साधी सोपी सुंदर बॅग कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीही प्रयत्न करा घरच्या घरी बॅगा शिवायचा.